बोला बोला. काय सरपंच सकाळी सकाळी कोणा फोन आहे? अरे नामदेवराव समाधानचा फोन आहे. हा बोला ना समाधान भाऊ, बोला ना. आवाज नाही येऊन राहिला का? अरे बापा सरपंच तुम्हाला काही माहित आहे की नाही बापू? शिवलेची बायको रिपोर्ट द्यायला गेली ना. हा बबन्या नावाचा बबन्या वागत नाही म्हणते तिले. हो अरे मुतरेले का? अरे बापा आताच तर बबन्या घेऊन गेलता ना बाबा घरी, तिले वागवतो म्हणे ना. पण आता झालंय द्यायचं काही. हा हे बाई रिपोर्ट द्यायला गेली का डायरेक्ट आता? का हा आताच भेटली ना मले. मी ना अशी तशी गेली तिची. ते म्हणे भाऊ मी आता रिपोर्ट द्यायला झाली म्हणे बबन्याचा. तो वागत नाही म्हणते मले. हा त्या बायकोनी माझी उद्धतबाजी केली म्हणे, काढून दिलं म्हणे बा मले. आणि आता म्हणे रिपोर्ट देतो म्हणे मी त्याचा बबन्याचा. मुतरेले का? हे तर बेकार झालं मग. आता सांगा आता. हा येतात आता पोलीसवाले गावात. आता काही खरं नाही बबन्याचं. हा बबन्याला उलटा टांगतात पण आता. हा काय समाधान होतील? काल जाऊ दिलं तुम्ही ना? गावातलं गावात मोडलं असतं का पुन्हा? हा काय बा तुम्ही पोलीस स्टेशन लोक जाऊच दिलं बा. हा फोन तर करते मला पहिले, मी आलो असतो माझडीचा. हा मी काल समजून सांगू दिले. हा करते तर करते देते रिपोर्ट. नाही चढली बांध दिले तिले. म्हटलं बबन्या नाचा रिपोर्ट दे. मी भानगड फुटीन ना. कोण कोणा नवरा कोण कोणा लवर आहे तर पोलीसवाल्याला माहीत पडीन ना. कसं हे घात डबल तमाशा करून पोलीस स्टेशनला जाणार नाही ना. बेजा आगो आहे ते बाई. हा तुम्हाला माहित आहे असं तसं बोलले कपडेच फाडते ते. राजा तुम्ही काय माणसं आहे बा समाधान भाऊ? हाच राजा आजली गोष्ट गाठ ठेवायला पाहिजे. हा होतात भांडणात गोष्टी काही काही. माझा का ते एवढं काय धाव दो का पोलीस स्टेशनला जाऊन सांगा लागते का? पण तो जाऊ द्या रिपोर्ट गेला पण फक्त ते कसं त्या काल्याला सांभाळून राहिला. हा काल्याले त्या काल्याची काय भानगोळा? त्याला कोण सांभाळून राहायचं काय म्हणजे काय आहे? हा मला काही समजून नाही राहिला आता हे. बाबा काल्याचं त्याच्या व्हिडिओ शूटिंग आज न बाबा. त्याला म्हणा ते डिलीट मिलेट मारून टाक सारं. काही ठेवू नको म्हणा मोबाईल मध्ये असेल तर. कसं हे भानगड फुट्या नांदात आहे बरं. कसं पोलीसवाले आले तर सारी चौकशी होईल. कसं गडबड होईल बरं. तो पोऱ्या आहे कसा अटकीन याच्यात घेणं देणं. कसं त्याला समजून सांगा तुम्ही दोन गोष्टी आता. का आता या पोऱ्यानं कधी काढलं हे धती? हा मला तर काही कानोकानी खबर नाही बापा, माहिती नाही काही. तुम्ही सांगितलं बा मला आता. हा काय का मी आता प्रथम नागरिक असल्यावर मला काही कोणत्या गोष्टी माहित नाही राहत बा. हा या काल्याचं खरंच आहे का? हे खरंच आहे का यानं करेल कांड? हा याच्यात आहे का पण मोबाईल मध्ये याच्या? बाबा त्याच्या मोबाईल मध्ये सारंच आहे बापा. लय आहे त्याच्या मोबाईल मध्ये भरूड. हा कसं त्याला आता म्हणा भेटला तर त्या घरी जायला लागला असं तुम्ही आणि सांगा झाले की गड्या हे काय असेल नशील ते कसं हा स्वाह करून टाक. कसं पोलीसवाले इंद्रायला म्हणा का ते बाई रिपोर्ट द्यायला गेली. कसं तो अटकला नाही पाहिजे. आपला गडी आहे तो दाचा पोरगा आहे ना. हा कसं ते पाहा तुम्ही काय तर ठेवतो मी आता फोन. बरोबर ठेवा फोन. मी पाहतो काय आहे तो भानगड पाहतो. सरपंच काय म्हणते समाधान काय म्हणते? अरे बापा घोर झाला ना. त्या शिवल्याची बायको त्या बबण्यासोबत दिली तिने आपण लावून. हा ते गेली बापा रिपोर्ट द्यायला पोलीस स्टेशनला गेली ते बाई. तिला का आता कोण्या तोंडानं काय सांगिन रे हो बापा? हे हातानं बदनामी करून राहिली की नाही. हा पहिलेच तर बापा लफडं करून दुसऱ्याच्या मागं जायला. आणि आता त्या बबन्या नाव सांगितलं तर बबन्या म्हणे मीचा लवर आणि ते काय नवरा कोणता लवर कोणता काय म्हणजे हे आपतच आहे की नाही. आता पोलीस वाले काय सांगीन हे? द्या तिची बदनामी होईलच आहे. तिचं काही राहील नाही आता. पण त्या काल्याला वाचावं लागते आता. त्या काल्याचं आहे म्हणतात द्यायचं काहीतरी. हा काही व्हिडिओ काढायला म्हणतात बबण्याचा आणि आरचीचा काही. हा भानगडचा. हो ते कसं त्या काल्याला समजून सांगणार आपल्याला. त्या काल्याचं काय ते तर लय दिवसाचे ते मला माहित आहे ते. हा काहून काय होतं राहू द्या ना काय होते. हा त्याच्या मोबाईल मधलं काय संबंध आहे? हा मला सांगू नाही तुम्ही ना एक गोष्ट कानावर की असं आहे बा काल्यानं असं करेल की काही. आता मला असं वाटलं तुम्हाला माहित आहे बापा मग काल सांगू मी. हा मला काहीच माहित नाही ना बाबा यातलं. मग काहीच माहित नाही ना. हाय जाऊ दे मोळा तो पिटारा काय जाऊ दे. अरे नाही हो बाबा तो पोऱ्या गुतीन आज एक तर पोलीस कंप्लेंट झाली ना. ते बाई पोलीस स्टेशनला गेली. तुम्हाला माहित आहे कशी आहे. कोण जर फुकली काल्याचं असं आहे तर हे पोरग कसं शिक्षणातून बरबाद होईल ना. कसं याच्या मोबाईल मधलं पहिले आपल्याला डिलीट मारणं आहे. कसं ते बरोबर नाही गोट. सरपंच या काल्याला कुकडे थांबला. हा 12 बिबारच्या मुंज्या पोऱ्या आहे राजा. बापा सारखा जाऊ चित्त राहाय. हा घरी सापडे ना दारी सापडले. उघडे पाहता त्याला आता तुम्ही काय का बंद घाव झांबलता की जंगल झांबलता आता या पोऱ्याला झांबलेले. पुढे झांबला पण झांबला त्याला आता पहिले त्याचा मोबाईल घ्या बापा आणि त्या मोबाईल मधलं त्याचं काय आहे तर डिलीट मारून टाका. ती काय आहे भानगड. हा त्याला समजून सांगा दोन गोष्टी आता चला. कसं तो पोऱ्याने गुतला पाहिजे ना. बापा हे नवीनच भानगड लागले माग आणि हिनं त्या दलिंदरनंच काल रिपोर्ट द्यायला लागते. पहिलेच लफडे खोर आहे. हा आता बबन्या बठवला त्या बबन्या घरात घुसली त्या बायकून काढून दिलं अशी. आता रिपोर्ट द्यायला गेली सांगा आता. आता ते पोलीसवाली काय म्हणती ना काय म्हणजे चालत आहे की नाही हा साला.
तो ताल तिचा ते पाहिजे, आपल्याला काही घेणे देणं नाही. फक्त हा कसं आपल्याला काल्या वाचवणं आहे. हा, त्या काल्या मोबाईलमध्ये जे काय असेल ते आपण काय निपटारा करू त्याचा. चला चला मित्र, मग अशी भानगड आहे हो आता. पाहतो आता काय आहे ते या काल्याचं. हा, त्याच्या मोबाईलमधलं अशी नशीन ते काढून टाकतो बापा. कसं पोरगा उतला नाही पाहिजे ना. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. चला पाहतो बा. हे बाई म्हणते की तू न मला धोका दिला, तू म्हणते ही माझी बायको नाही. हा, हे काय तिथं मग काय, हा लवकर सांग लवकर काय तू अकटीसा. नाही तर बस तुले बांबू घालीन मी आता. कसा झोडीन ना बाबू की बस. बापा साहेब काही चितंबा नाही बापा, मी कशात काही नाही हो बापा साहेब. हे बाई बावन आहे राजा, हिचं काय सांगता तुम्ही. हे अर्ची आहे ना, शिवलालची बायको आहे. हा साहेब साहेब पहा साहेब, तुम्हीच पहा ना तुमच्या जगांमध्ये काय काय बोलून राहिला तो. लोफर आणि गिपर पण ते चालू बाई आहे म्हणते. पहा साहेब, हे आताच असं बोलून राहिला तर सांगा ना काय काय केलं जिन्याने माझ्यासोबत. ते आम्हाला काय करावं लागते काय नाही तर बाई. अजिबात आता आवाज काढायचा नाही, चूप राहायचं बिलकुल. हा, आम्ही करतो काय पुढे काय करायचं आहे तर. म्हणजे तुम्ही नवरा बायको नाही आहे. आहे ना साहेब, दूर दूरपर्यंत आमचा काही संबंध नाही बाबा. नवरा बायको काहीच नाही बाबा, मला बायको आहे दुसरी. हो ना, हिचा माझा काही संबंध नाही ना. हा, हिनं फालतू मला गुतवलं बा. नाना आजारी पोटेला तुम्हाला अटी आणलं बा. तुम्हाला त्रास हिच्या बाई. काय हा, जास्त खोटी बोलतं का बाई तू. हा, काय रे हे धंदे काय आहेत. काय आहे हे, लवकर खरं खरं सांग बाई काय आहे तर. काही नाही ना साहेब, काय धंदे असतील बाबा. काहीच नाही ना, काहीच नाही बा साहेब. आता तुम्हाला काय सांगू बाबा, हा माणूस लय चालू आहे ना बाबा, लय चालू आहे ना. हा बदलला आता. तुमच्या देखत काहीच माहिती सांगून राहिला साहेब. हा काहीच माहिती सांगून राहिला, बदलला तो साहेब. हे बाई जास्त चाप्टर दिसून राहिली मला. आपण शेंबड्यासारखी हिचं ऐकून अटीसा आलो. छान इशा करायला पाहिजे होती. सरपंचाला तरी फोन लावायला पाहिजे होता गावातल्या आपण. आपण हेंबड्यासारखे आले आलो. जादो चॅप्टर पुन्हा काढणं आपल्या हाती आहे ना. काय करावं लागते काय नाही आपल्याला समजते ना. आपण काय देई भाषा शिकून मग आता आपण आपल्याला फसवणं काय सोपी आहे काय. ते खरं खोटं काय तर बाई रिनच ना आता. ते काय राहणार आहे का लपून. काही खरं नाही दिसून राहिलं बाई. तुझ्या आता बाजू पलटते वाटते. येतात त्या घरावर बट्टे आता. काही खरं नाही दिसून राहिलं तुझ्या साहेब. मी पोलीस स्टेशन मध्ये कायसाठी आली साहेब. काय साठी आली. न्याय मागायसाठीच ना. मला न्याय पाहिजेत ना साहेब, न्याय पाहिजेत ना. हा माणूस जास्त खोटा बोलू राहिला ना साहेब, जास्तच खोटा बोलू राहिला आता. नाही जर गलती असती साहेब तर मी आली असती या पोलीस स्टेशन मध्ये. एकटी दुकटी बाई आली ना मी. कायची पर्वा नाही केली साहेब. माझी इज्जतवर आलती ना आता. मग काय करू मी, मला याच लागलं ना पोलीस स्टेशन मध्ये. साहेब हे शब्द खोटी बोलते बरं. हिच्या शब्दावर विश्वास ठेवू नका तुम्ही. मला फसवलं येईन गोड गोड बोलू बोलू. ह्या पिल्लू केलं आणि मा भोवती हे दिवस आणले मले. या पालात राहायला म्हणून राहिलं घरदार सोडू. सांगा मी रस्त्यावर येला या बाई लय बेकार आहे. तुम्हाला जर मा खोटं वाटत असेल की नाही, मामाची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला. हा, तुम्ही फक्त हिच्या नवऱ्याला फोन लावा. तुम्ही नवऱ्याला फोन लावा, सारं पिते उघडं पडते हिचं अटीसा. किती खोटी आहे किती खरी आहे तर. जादो फोन काढा बरं. हा बबन्या काय खराब बोलते खोटा बोलते पाहू बरं. ला हिच्या या बाईच्या नवऱ्याला फोन ला. चला सांग रे, नंबर सांग रे. चाल सांग नंबर सांग लवकर, सांग लवकर. सांगतो ना साहेब, सांगतो ना. 9962 बोकडे 5. बरं आता फोन लावतो ना. आता तू पाहिजे काय म्हणते काय नाही तर मग पाहिजे बजेटच आहे. खोटा जर बोलला तू तर तू पाहिजे तू हाक्यात मार दे तुले. राजा मी माझी शपथ घातली मी खोटा बोलला का राजा. माझा जीवावर येलाय ना. मी रस्त्यावर येलाय राजा. कुठके खाऊ राजा वायल. हा, मी तरी खोटा बोलणार का. तुम्ही एकदा फोनच लावून पाच शिवलाले फोन लावा तुम्ही. तो लावा फोन लावा. जातो खरा बोलते खोटा बोलते माहित पडते आपल्याला. हो साहेब आता लावतो. हा बोला ना, बोला. घुसण्या कल्ला नको रे. हा बोला कोण आहे. मी कॉन्स्टेबल जाधव बोलून राहिलो. बोला ना साहेब, बोला ना. काय म्हणता साहेब. हा बोला. काय भानगड आहे. काय भानगड आहे तुमच्या पत्नीची. हा, काय लावलं तुम्ही नाही. काय आहे साहेब. काही इथं भानगड नाही बा. काऊन काय झालं साहेब. हा, काऊन काय झालं. सायजी पोलीस स्टेशनली गेली का रे. चावट सायली बबनीच्या मागं जाय ना म्हणा. दिली काढून त्याच्या मागं तरी गेलीच पोलीस स्टेशनला. तुझ्या भावाने लोकांची. तुमच्या पत्नीला तुम्ही मारहाण करून राहिले, घराच्या बाहेर काढून देऊन राहिले. काय हे. हा, कुठे आहे तुम्ही सध्या कुठे आहे तुम्ही. साहेब मी घरीच आहो. पण मग ऐकून तर घ्या राजा साहेब ऐकाच. ऐका तुझं काय सांग लवकर पटापट काय आहे तर सांग. साहेब मला एक पोरगा राजा साहेब. सांगा आता माही बायको बावन कामं करून राहिली. सांगा ना मग मी काय करू. तिचा लाल करू काय सांगा ना. हा, झाली बा माया ज्याच्यासोबत प्रेम करते त्याच्यासोबत लावून मग आता मी काय करू सांगा बा. अशी खरकटी वागू काय मी. हा साहेब मा भावना समजून घ्या साहेब तुम्ही.
हा मला माहित आहे कायद्यात बसत नाही, पण मग एक माणूस म्हणून माझ्या भावना. ते काय आहे ते मला सांगू नका तुम्ही अजिबात. हा तुम्ही तुमच्या गावातल्या चौकात या तसा हा आम्ही उभे. हा लवकर या लवकर. हा काय तर याचा काय खाला निवाडा करावा लागते. तो बबने आहे ना कोणी बबने अटीस आम्ही तर पकडलेला आहे तो. लवकर या तुम्ही. काय बाबा तो बबन्यान ते बाई त्या दोघांचं चालू आहे ना. मला काल कसं गव्हाबरोबर खळे रगसता राजो घेणं देणं. मला 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 काल बा ओढता त्याच्यात त्याचं दोघांचं काय भानगड निपटून टाका तुम्ही. मला नका बोलून तुम्ही तरी मला काय बोलता बा. तू मला शिकवणार आहे का? हा मी सांगितलं तसं कर. तडसा चौकात ये लवकर सांगून राहिलो 10 मिनिटाच्या आत. हा तडसा कसं बबने आहे तुझी पत्नी इथं उभी आहे. काय आहे तर हे बघायचं आहे मला. लवकर ये चटकन चल लवकर. हो हो आलोच ना साहेब आलोच. काय झंडू बॉम्ब लागले रे बा मागं हे. हा येणं सहायजीनं पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट दिला. मानाव घासलं का काय माहिती सहायजीनं येणं. हा मा भोवती आलं नाही आता. मा नंबर कोण दिला काय माहिती पोलीसवाले. तिनंच दिला ही. तिने एक काय जाऊन गेले तिनं. हा बबण्याचं तिथं भागलं नशीन. आता शिवलाल पकडला तिनं. असंच आहे नाटक घ्या आता सायचं. आपण सोड्या प्रयत्न करा ते अंगलट शिवून राहिलं. हॅलो बाबा काय झालं? काय भाऊ काय सांगू तुले त्या मायनं मानहाचा रिपोर्ट दिला ना बाबू. हा तिकडे चौकात उभ्यात पोलीसवाले. त्याचाच फोन होता ना. बेकार आहे तुम्ही माय बाबू काय सांगा. हा बेकार आहे. बाबा तुम्ही भेटा खाल्ले राजो. तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही घेऊन काय राहिले? मी येतून तडसा सांगायले. हा मी पुरावा आहे तुमचा. तुम्ही टेन्शन ना घेऊ. फक्त कसं मला मग 20 रुपये द्या. मी आलू बंडा कचोरी खातो मग मी. हा मग पोट डम असलं की मी काही बी करतो मग. अरे बाबू माई अटीसा दाय पातळी होईल आणि तुला आलू बंडा कोचिरी खायचं पडलं का रे बाबू. हा काय मी म्हणतो तू हॉटेल माझ्या घरीच राह ना सायाचं. रोज आलू गोंडा कोचेरी समोसा कोचेरी हा तेच खात जाय राहायचं. हा तेच हागत जाय. बरं काय बाबू सुधारणं जरासा. हा आपल्या बापाची अवस्था काय काय हा काहीच नाही. एक तर पोलीसवाले बोलवून राहिले तिकडे. हा माई पुरी घाबरगुंडी व्हायला आलू गोंडा कचेरी. ना बाबा मग पोटात असलं की नाही मग मला सुचते ना. पण जाऊ दे काही नका खाऊ घाला आलू नका तरी. मग माय मायेला आहे तडसा. माय मायेला आहे. मायेला नाही तर काय तर कोण सांगीन पोलीसवालेले त्या मायनं सांगितलं हे. तुम्ही माय भिबा आहे ना बाबू काय करतं. हा तिले तर मा सुखच नाही पाहायला जाऊन राहिलं ना. हा तिनं तिचं सुख पाहिलं. आता मामागे दुःख घेऊन लागली ते. हा तिथलं तिनं लफडं गेलं. हा आता मामागे लागली. बाबा बाबा तुम्ही आहे की नाही अजिबात काही टेन्शन घेऊ नका. तुमची काही म्हणजे एका खडखुदी चुकी नाही आहे. हा तुम्हाला काहीच होत नाही. फक्त शांत डोक्यानं काम करा तुम्ही. तुमचा कसं शार्प दिमाग वापरा तुम्ही. बरं बाबू तू म्हणून राहिला ना शांत डोक्यानंच काम घेतो मी आता. तुम्ही एकटे नका जो. अर्धा गावातला फौजपाटा घेऊन ना तुम्ही. ते सरपंच नामदेव भाऊ जयदास यायला फोन लावा तुम्ही. माहिती असली की तुम्हाला कसा धीर तयार होते. धीर असला की माणसाने बोलायला मागं पुढं करत नाही माणूस. यायला फोन लावा तुम्ही. सरपंचाला पहिले फोन ला. सरपंच लय ओळखी बरं दाबून. हा बाबू लय हुशार झाला रे. लय हुशार झाला. मला वाटलं गदा जास गायले का तू. वेजा हुशार झाला गळा बसण्या तू. हा बरं सांगितलं बाबू. आता पहिले फोन लावतो बा सरपंच आले. सरपंच असली की नाही बस कामच झालं आपलं. हा लावतो रे बाबा फोन. लावा बाबा फोन लावा. लावतो रे बाबू लावतो. अरे देवीदास त्या पोरगा कुठे आहे रे? आज बोली बाबा सरपंच तुम्हाला पोराची आठवण आली हो. काही नाही काम आहे थोडस बोलावं दिलं आहे का घरी तो? आज या पोरानं काही लफडत नसून गेलं रे. हा हे दोघे जण आले तिथं नामदेवराव बी सरपंच बी. नक्की काय ना काल्यानं करेल आट्टी गेम काहीतरी. हा म्हणून ते दोघे जण आले येत नाही तसे. काय झालं हे तर सांगा. काय झालं? नाही झालं ना रे तू फक्त बोलावं दिले. काम आहे आम्हाला बोलाव लवकर. सरपंच तुम्ही मला सांगा फक्त. मा पोऱ्यानं जर वाकडा पाय पुढे टाकला असेल हा कोणाला काही म्हटलं असेल सांगा. आता कंबळच मोडतो मी. हा आपल्याला लाल नाही हैगीच नाहीये. हा तुम्ही मला सांगून नाही राहिले. नक्की ज्यानं काहीतरी छेडछाणी करेल आहे. हा पुरी जणांना लागलाय मा पोऱ्याले. हा खालीले जाते. हा बरोबर आहे. हा ते सांगायला लेसन तुम्ही ते देखो सांगसान म्हणे आहे की. हा फक्त सांगा फक्त सरपंच. कंबळल्यात मोडतो त्याला. कंबळल्यात हुंड आहे रे. हा असेल मा पोरे. बापा देऊया तसं काही नाही ना रे बापा. खाली त्याला कंबळल्यात मोडतं त्याला आवाज दे फक्त बोला त्याला इकडे. हा दुसरं काम आहे. बरं देतो. हो काल्या हॅलो. हा इकडे रे इकडे. अरे बाबा सरपंच नामदेव भाऊ बी आले. काय रे बापा काय हे भाऊ काही खरं नाही काम ते मा बुड्या देखत आहे रे बापा. मा बापा हजरच आहे ना रे बापा. येणं काही जरासं काही म्हटलं बसलं का मा बुडा मा भुगुडच पाडते रे बापा. काही नाही असं पाडीच खा लागतात गाड्या तुला काल्या. काही खरं नाही तुला. अरे बाबा काले काय म्हणतात सरपंच. सरपंच पाह काल्या तुझा जो मोबाईल आहे ना
मोबाईल आहे ना मोबाईल आहे ना मोबाईल मग पोऱ्यान कोणा पुरी मेसेज केला काय अरे हो काय तोंड्या हो अरे मोबाईल द्यायसाठी घेतला तुले हा अगो काम करू राहिला काय ओ बापा देवीदास तू चूप बसणार बा जरासा काय लेखा तू लेखा मधात लावून राहिला बारी आम्ही आमचं दुसरं काम आहे बाबा पण जर काय तुम्ही मला सांगून नाही राहिले राजा मा पोऱ्याला तुम्ही मोबाईल मागून राहिले मग काय ना काही अशीनच की नाही हा कोणा पुढे छेडछाणी केली मेसेज केला का यानं सांगा हा कॉलेजला कॉलेजचे पोरे करतात मला माहित आहे हा यानं केलं का हे सांगा फक्त तुम्ही हा कंबळ्या तुम्ही मोडतून मी आले हा फक्त तुम्ही सांगा ना हा तसं काही नाही ना बाबा रे बा याच्या घरी आलो बा नामदेव भाऊ एक भाऊ बिमारीच आहे बा एक शब्द बोलत तो 10 शब्द बोलते सांगा देवीदास जरा चूप बसतं का आम्हाला दुसरं काम आहे हा दुसरी भानगड मला म्हणता राहिले तुम्ही चूप बसता का तुम्ही स्पष्ट बोलत बी तर नाही काय आहे तर हा सटकली सांगून तर राहिले मा पोऱ्यासोबत काय काम आहे तर तुझ्या बडबड करणं बंद करशील तास सांगू की नाही हा तुझ्याच लेका टिपरू मधात चालू आहे सांगा असं आहे का कंबळलं मोडतो सांगा तसं आहे का हात मोडतो चूप बसणं जरासा तोंडावर जरासा लगामला हो सरपंच चूप बसतो त्या ते काय तो कोणता व्हिडिओ बनवायला आहे तो हा त्या बबण्याचा काय आहे तर हा आहे ना तुझ्याचं अरे बाबा येले कसं माहिती रे बाबा कोणता व्हिडिओ आहे हा आता मी म्हणतो साऱ्या गात बातमी पसरली वाटते काल्याने व्हिडिओ काढला त्याला भले माहीत पडलं की बसले का बजेटच आले का काल्या तुझ्या काही खरं नाही मग येले जर माहीत पडलं तर बसविले जाते हे आता माझा कोणता काय व्हिडिओ बाबा हा आपल्याला कोणता व्हिडिओ नाही खरं सांग बाबा खरं सांग ना तुझ्या घरावर गोटी येतील ना फालतू आफत येईल ना हा आम्ही तुला वाचवाय आलो तू नाही करून राहिल आम्हाला माहिती आहे तुझ्या आहे म्हणून व्हिडिओ तू काढायला आहे म्हणून बाबा मा बापाच्या कधी विचारून राहिले रे बा म्हटलं मा बापाला जर माहीत पडलं की याने अशी व्हिडिओ शूटिंग गाडीत बसलं का कंबळला तुम्ही मोडते मा बाप मला आता काही नाही विचारच नाही भाऊ मला खास लागते मला आता ढोरासारखा पहिलेच तुझा पण हाणते मा बाप मला असं तर काही केलं की बस आता काही खरं नाही आहे ना सरपंच आहे माझं आहे तो काय जो काही व्हिडिओ असेल त्या मोबाईल मध्ये तू काय काढेल असेल तो कसं पटकन डिलीट मारून टाक बरं असं पोलीस कंप्लेंट झाली त्या गोष्टीची ती बाई गेली ती पोलीस स्टेशनले हा कसं तुझ्या भोवती आफत यावं नाही म्हणून तुला सांगायला आलो आम्ही बरं आता मारून टाकतो ना सरपंच आता मारतो बा एका मिनिटात सरपंच कोणा बाईचा व्हिडिओ आणि काय मला हे व्हिडिओ कोणाचा काय मला काही माहीतच नाही हा महापौर कोणा व्हिडिओ काढून राहिलं तर हा नवीन युट्यूब स्टार्ट झाला का महापौर का कोणती बाई महापौराची कंप्लेंट द्यायला गेली बा काय म्हणजे नेमकं म्हणजे स्पष्ट सांगा बा मला काय नाही देवीला ते शिवल्याच्या बायकोचं त्याचं माझं चालू नाही का तेच यानं काल्यान त्या बबने तिचे व्हिडिओ काढाल तोच व्हिडिओ डिलीट मारायसाठी आलतो ते सांगायला आलतो नाही आले पण सर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका डिलीट मारल्याचं नाही व्हिडिओ बिंदास राहा तुम्ही बिंदास राहा खाल्या बाबू मारून टाकतो रे बा हा डिलीट मार हा चला हो नामदेव चला येतो रे बा देवीदास या हो काय तोंडा पुढे ये बरं तू समोर ये बरं बाय समोर ये रे हो लवकर ये हा बाबा आलो ना अरे हो लोफरा हे धंदे करता तू अशी व्हिडिओ काढता का लोकांची हा लाज वाटते तुला काही जराशी हा कॉलेज यायसाठी जात वाटते तू है की जराशी बापाची लाज वागव ना बा बापल्या का इकडे गद्या चालते ना जराशी परिस्थिती सुधारली पाहिजे बापाची असेच जर लोक कामं करत बसशील तर खायला मोताज होशील ना बाबू हे काही धंदे सुद्यात का बाबा आता नाही करणार चाल तू घरात चाल फक्त चाल घरात चाल होय लवकर घरात बाबा हा ना आता काही नाही आता सपाट आहे आपल्याला दुसरं काहीच नाही ना बुडा दाबून हाणते आता बस वाजीनच मारते बुडा आता हा बोल शिवलाल काय म्हणते रे बापा सरपंच राजा मा माग नवीन भानगड लागली नो बाबा मा बायको नो पोलीसवाले आणले बा गावात पोलीसवाले आणले बा हा पोलीसवाले हा हे कसं उलट झालं रे बापा तुझ्या बायकोन काय रिपोर्ट दिला का तुझ्या नावाचा ते काही माहित नाही बा आता मला पोलीसवाल्या फोन आलता म्हणजे मी कॉन्स्टेबल जाधव बोलून राहिलो असं आहे तुमच्या गावातल्या चौकात उभी आहो आम्ही लवकरात लवकर या म्हणून तुम्ही हजर व्हा म्हटलं बा पहिले आता सरपंचा कानावर टाकू दे म्हटलं बा तुम्ही या राजा सरपंच चटलो या लवकर तुझ्या नावाचा रिपोर्ट दिला की काय म्हणजे काय भानगड काय माहित पडली का काही सांगितलं असेल ना त्या पोलीसवाल्यानं काही ना त्या पोलीसवाल्यानं काहीच नाही सांगितलं ना फक्त म्हणे चौकात या म्हणे चौकात उभी आहो म्हणे आम्ही हा लवकरात लवकर या म्हणे नाही तर मग बजेट आहे म्हणे असा म्हणे बा तू ठेवला जाणं फोन तुम्ही या बा फक्त चटलो काय तर निपटा बा माय एवढं का सरपंच बरं शिवलाल तू काही टेन्शन घेऊ नको तू पुढे जा हा आम्ही तुझ्या मागं येतोच 10-15 मिनिटात कसं सोबत जाणं बरोबर नाही ना हा मागं पुढे जाऊ आपण जाय हो तू पुढे
सरपंच मी जातो पुढे, मग या तुम्ही मागे नक्की. फक्त नाही तर मग कसं चॅट मारसान बा, कसं या बा तुमच्या भरशावर आहे बा सारं काम. कसं मा गळ्यातलं गुतेला बरं हे आता. म्हणजे काय सांगितलं काय नाही काय मला मला काहीच माहित नाही, म्हणून कसं मला फाटून राहील राजा सरपंच. ये जा बरं तुम्ही. शिवलाल तू काही टेन्शन घेऊ नको गड्या, येतो ना. तुला जबान दिली ना म्या, येतो म्हणून येतो. तू जाय भाई पुढे, जाय भाई तू. काय तर पहिले पाय तू, काय तर आलोच आम्ही त्या मागं. आलोच. अजून ते नामदेव भोवले, देवीदास भोवले ते इले आणजा बा सोबत. कसं बोलायला पाहिजे ना बा. मी तर जातो दादा पुढे, पण ते इले बी आणजा सोबत. ते काय करायचं आहे मी करतो, तू टेन्शन नको घेऊ. तू जाय भाई पुढे, जाय भाई लवकर जाय. ते बोलायला त्या पोलीसवाले तुले लवकर जाय, नाही तर मग अजून ते कसं अजून राळा करतील. जाय भाई, माझं झाल्यापेक्षा बरं आहे. पहिले हजर वजडी जा. जातो ना जातो. काय झालं बाप्पा सरपंच? काय जातो जातो आणि काय येतो येतो? काय होतं शिवल्याचं? काय भानगड आहे? बापा ते समाधान म्हणून सांगितलं नाही का, ते बाई रिपोर्ट द्यायला गेली म्हणून दिला शिवल्या ना आता रिपोर्ट तिनं. तेच भानगड होती. पोलीसवाल्या फोन आलता त्या शिवलाली, त्याचा फोन आता मला आलता की या म्हणे सरपंच काय ते निपटा म्हणे बा. मी फाटून राहिली म्हणे, तसं बोलायला पाहिजे म्हणे कोणी. मायाला का लाजही वाटत नाहीत बा ह्याले कसे काय रिपोर्ट द्या म्हणून. हे बाई लॅजा भावना आहे साऱ्या गावाची, आणि न रिपोर्ट द्यायला सांगा. आता त्या शिवल्या द्याला की बाप नाही आज्याला, मग आता भांडा फुटीन की नाही अटेसा. काय कोण कोणाची बाय कोण 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 आणावरा घ्या आफत आहे की नाही. हे बाई राजा गुत्त्या हातान गुत्त्या. काय जाईल केस आहे राजा, काय तर जाऊ द्या तो विषय. चला बरं पायावर पाहू बरं ते शिवलालचा काय आहे तो भानगड, काय तर मोडून टाकू लेखाचं. सरपंच काही जाऊ नये, चला घरी मुकड्यानं. काही त्या शिवल्या फिवल्या नांदी नका लागू. मागं राजासाठी फक्त चौकात उभे राहिलो राजा त्याला साधलं ना आपल्याला. वाटे का तोंड पाहून राहिलं म्हणे, मा घरातलं भांडण आहे म्हणून तुम्ही मजा पाहून राहिले. म्हटलं की त्यानं मग काल दादा त्याला मदत करेल. काही नका जाऊ साया त्याला. नामदेव भाऊ असं म्हटल्यानं चालते का राजा? कुत्रा आपल्याला झालं तर आपण कुत्र्याला चावतो काय? आता तो कसा संकट आहे जा बिचारा. शिवल्या फोन करून राहिला 2-2 खेप, तर कसं जाणं आपलं काम आहे. त्याला काही म्हणजे राग मानू नका, जाऊ द्या. कसं आपलं गाव चालावं लागते आपल्याला. सरपंच याच्यावर बेतली कीच फक्त हे आईले आपुलकी येते, नाही तर मग छातीची छाती काढून चालतात. हे जराशी दबत नाही. असू द्या ना काही, जरासं पान कसं माझं आणतात. तर आता याचं लेंडू गट केलाय म्हणून हा शिवल्या दादा खेप फोन लावून राहिला. हाही कोणता चांगला आहे, हरामखोरच आहे. जाऊ द्या, आपल्याला गाव चालवा लागते. सारेच कसे सारखे आहेत आपल्यासाठी. जाऊ द्या ना, कुठे विचार करता नामदेवराव, तुम्ही भलता विचार करता बा. गाव तर चालाच लागते. बरं किन बा त्या काल्या मोबाईल मधलं डिलीट मारलं बा, नाही तर बस आपत चालती. हे आता पोलीस कंप्लेंट मध्ये कोणाचं नाव कधी बाहेर येईन काय सांगता येतं, गॅरंटी आहे का त्याची? ते चांगलं झालं बाबा, त्या काल्या मोबाईल मधलं डिलीट मारलं. आता फक्त हा विषय कुठे काढू नका बरं, लीक नाही झाला पाहिजे ना. आपल्या हातानं आपला माणूस बुद्धी. हो चला आता पहिले ते शिवल्याचं पो काय झाला. चला चला. म्हणते दादो, काय म्हणते तो? येऊन राहिला साहेब, तो येऊन राहिला. फक्त आता तुम्ही शिवला लिहू द्या, येऊ द्या. अडीच पहा तुम्ही आता पानं येऊ द्या. थांब, आम्ही त्याचीच वाट पाहून राहिलो. काय तुमची दोघाही भानगड तर कसं तो आल्याशिवाय आता हे कसं समजणार नाही ना. हे सारं गुतांगडी व्हायला आहे ना. तू म्हणतं हे माही कोण नाही, हे म्हणते तू हा मानवर आहे. काय म्हणजे काय तुमचं लफडं काय मला समजून नाही राहिलं आम्हाला दोघाईला बी. येण्यात काढलं तुम्ही ना आम्हाला. शांतता ठेवा जाधव, तुम्ही शांतता ठेवा. ना कसं हात थोडेसे कसं गरम करून ठेवा. कसं कानफट्ट्या धोळणा द्यायच्या, बस माहीत पडलं आपल्याला काय आहे तर. साहेब तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊच नका. माझे पुरे हातपाय असे सहज करून आले नाही. आम्ही तयार होता बिलकुल. जरासं इकडे तिकडे निघलं की पहा तुम्ही काही फटके मारतो. मी दादा विचारच नाही करत. डायरेक्ट मारायचाच विषय आहे बाबा. घरचे ते भांडे फुटते आता, बस भांडे फुटले की बस रट्टेच खा लागतात आता. काही खरं नाही ते. साहेब तिकडे पाहा, आला वाटते तो. बबन्या तिकडे पाय रे, तो आहे का? आहे का तो? गोळ्या शिवला काय खरं खोटं काय ते सांग बा. कसं मार गायला फाशी लागली बा, ती बायको मार आळ घेऊन राहिली. काय आहे तर सांग बा, सांग रे बा. बबने आले का तुझ्या भानगडीत? मला काल गुतून राहिला बा, काय आहे तर? मला काल गुतवत रे बाजू. त्या गायाला फाशी लागली तर मी काय करू? काय असेल ते स्पष्ट सांगा, कोड्यात बोलू नका. तू आता त्याच्यावर खोलू नको, तू त्याच्यावर खोलू नको. काय आहे तर स्पष्ट काय आहे तर बिलकुल. कसं डाबडुबलीचा खेळ खेळू नका. हे बाई खोटं बोलून राहिली, हा बबन्या खोटा बोलून राहिला, तू आला तूही खोटा बोलून राहिला का? काय तर लवकर सांग. तुला सपाटे मारीन बरं मी, विचार करणार नाही आता. बेजा जीवर येला मग आता जीव का दन केले काही सारे हानूवाले काही बरोबर का बोलतात. मग त्याचं पहिले फसवलं आपल्याला येई ना. थांबा दादो, थांबा ना. पुढे काम आहेस ना. आता का आले फक्त ताकद वाया गमवता. सांग रे लवकर काय आता.
साहेब मी तुम्हाला खरं खरं सांगतो बा. हां ही माझी बायको आहे पण ही खरकटी आहे. या बबण्याबरोबर हिचं लफडं आहे बा. मी न इले कसं घराबाहेर काढून दिलं. हां मान हिचा आता काही संबंध राहील नाही. हे हा बबण्या जाणे आणि हे बाई जाणे मला काही घेणे देणे मा कानाला हात आहे हो बा. साहेब मी तुम्हाला जीव तोडून सांगत जाऊ की नाही माझी बायको नाही ही माझी बायको नाही ही मागा लागेला हिनं मला फसवलं. जे तुझ्या आणि या बाईचं लफडं आहे की आणि तिच्या नवऱ्याने इले काढून दिलं असा प्रकार आहे की. हा साहेब असंच आहे की आता. हो हो मी न काढून दिला इले मी वागवत नाही. खरकटी आहे ती. बाई किती खोटी बोलतो तू. हा किती खोटी बोलतं. काय आहे काय भानगड काय आहे. हा साहेब याचा माया चालू होतं बा. मग मला माझ्या नवऱ्याने काढून दिलं. मग आता मी कुठे जाऊ सांगा ना साहेब. कुठे जाऊ मग मी. मग आता माझं पर्याय उरला का साहेब दुसरा कोणता सांगा ना तुम्ही. पर्याय उरला का माझं. मग मी आता याच्याच घरी जाईन की नाही याच्याच सोबत राहीन की नाही मी. किती खोटं बोलता तुम्ही. किती खोटं बोलता. आम्हाला खोटं बोलून अडीसा आणलं तुम्ही ना. काय तर मा नवऱ्यानं मला काढून दिलं तुमचं लफडं आहे. हा हे काय आहे काय खोटं बोलणं बरोबर आहे का हे. हा 420चा गुन्हा दाखल होतो तुमच्यावर. साहेब विचार करू नका फसवणुकीचा गुन्हा दाखल करा आता. ती फसवणूक करणं बरोबर नाही. तुम्ही आम्हाला डायरेक्ट सांगायला लावत होतं की असं असं आहे बा मा नवऱ्यानं घराच्या बाहेर काढून दिलं. माझ्या लोवर सोबत मला राहायची इच्छा आहे. हा तर आम्ही आलो नसतो काय. खोटं काय बोलली बाई तू. खोटं काय बोलली. आमचं कामच आहे कायदा आणि सुव्यवस्था राखणं कोणाला न्याय मिळवून देणं हे आमचं काम आहे. पण खोटं बोलणं हे तुमचं काम नाही आहे. असे खोटे बोलताना म्हणून मग कसं. साहेब मी माझा नवरा याला बबण्यानेच मानतो ना साहेब. बबण्यानेच मानतो म्हणून मग मी पोलीस स्टेशन मध्ये आले आणि तुम्हाला तसं सांगलं मी ना. आणि तुम्ही म्हणता की खोटी बोल राहिली. तुम्ही खोटी नाही बोल राहिली साहेब. मी याच्यासोबतच राहायला तयार आहे साहेब. साहेब मी या बाई पर उद्ध्वस्त व्हायला हो साहेब. मग हे मागायत ना बाजू बापा मी रस्त्यावर यायला पालटू पण राहून राहिलो. बेकार अवस्था आहे माई. पण काय उद्ध्वस्त झालं ते आम्ही पाहतो आता. काय तर या बाईवर 420चा गुन्हा दाखल करू साहेब. आणि याच्या आता ते सारे म्हणजे कारवाई दाखलच करू. याला अटक करावं लागते आता. या तिघांना पण आतमध्ये घ्या चला. आतमध्ये गेले की नाही बरोबर समजते कोण खरं बोलून राहिलं कोण खोटं बोलून राहिलं. याले कसं बाजीराव बसल्याशी हे कसं काही होणार नाही सारखे हे. सरपंच नामदेव बाबा सांगा राजा काहीतरी यायला सांगा राजा माय काही नाही बा. अरे बाबने आता लय हातपाय जोडून राहिला रे तू. हा लफडं करे विचारलं होतं का आम्हाला तुला. बाबा माया काहीच नाही बाबा. हे अंगलट आली ना माया. आता मी माणसाही जात आहे बाबा एकलो. हो साहेब मला काल अंदर नेता बापा. मी ना जे काय खरं होतं ते सांगितलं ना तुम्हाला की माझी बायको होती बा उष्टी झाली मी खरकटी झाली मी काढून दिलं. मी तर सांगून राहिलं तुम्हाला. बोलूच नका रे बोलूच नका तुम्ही. तिघायला अंदर टाकणार मला. पा सरपंच नामदेवराव हे तुमच्या गावातले लोक काय खोटं बोलून राहिले तर सांगा. अडच्या आडी आम्हाला चुत्या बनवायला पाहिजे ते. सरपंच नामदेव पाहा ना बापा पाहा ना. पोलीस लोक मला नेऊन राहिले ना बापा. अंदर टाकतो म्हणतात ना. पहा बघ एवढं. हो बाई तूच तर गेलती बाबा कंप्लेंट द्यायली. हा आता तुझ्या अंगलट आलं तर नेता नेऊन राहिले पोलीसवाले. हा आता काय आली गिडगडून राहिली. चुकलं ना माया. चुकलं ना बापा. चुकलं ना. जाऊ द्या साहेब बाईची जागा चुकलं तिचे आहे ना. काय तर त्याचा संसार बसून द्या फक्त. बरं पाय तुम्ही काय तर खरा नवरा कोण आहे याच्यातला आणि कोण वागवायला तयार आहे बाईले सांगा लवकर काय आहे तर कोण वागवते. हा नाही तर मग पोलीस स्टेशनला नेईन बरं मी. हा दाबून मारतीन. बाजीराव तुम्हाला माझ्या कसे बसतात तर मग. साहेब तुम्ही अटी मोडूच नका. पोलीस स्टेशनला घ्यायला बाजीराव मारून चांगले पिशार काढला की नाही बरोबर कबलतात. काय काय नाही तर बरोबर सांगता. जो थांबा तुम्ही जरासे. काय रे बा काय म्हणणं काय तुमचं सांगा लवकर. दोघांचं काय आहे तर भानगड. आपण तर काही वागवत नाही पाहिजे. बलाफाला आपल्या गळ्यात बांधूच नका. काही तिचा नवरा येईन फौराने. हा नवरा हा हिचा अटीचा उभा आहे शिवल्या. तो अजिबातही वागवत नाही. अजिबात बी नाही. बरं तसं नाही बजेट येत ना सरपंच. मेळ येत नाही हो यायचा. संसार बसत नाही यायचा. येईल कसं पिशार काढ तुम्ही आता यायचा. जातो घ्या येईल पोलीस स्टेशनला. चला साहेब मला हेच तर पाहिजे. घेतो मी आता दाबतो गाडी देईल. चला मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो हे आता आपण स्टोरी बंद करणार आहोत. नवीन स्टोरी घेऊन येणार आहोत.